महानगरपालिका निवडणुकीचं रणांगण तापले, सगळेच उमेदवार जोरदार तयारीला लागलेत आणि आरोप आणि प्रत्यारोपचे फैरी आता सुरू झालेले आहेत। आपण पाहिलं की कामोठे शहराच्या पाणी प्रश्नांवरती मोठं सध्या राजकारण तापलेलं आहे। कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांनी थेट आरोप केलाय की आय लव्ह कामोठे हाती रिकामे लोटे, हा खऱ्या अर्थाने ही टीका भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधाऱ्यांवरती केलेली आहे। त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत कामोठे शहराचे अध्यक्ष विकास गरज, जे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत, सभापती आहेत। साहेब, ज्या पद्धतीने कामोठे कॉलनी फोरमने एक आरोप केलेला आहे की आय लव्ह कामोठे मात्र हाती रिकामे पाण्याचे लोटे, ही जी टीका आहे कुठेतरी झोमणारी आहे, काय याच्यावरती आपण प्रतिक्रिया व्यक्त कराल? नक्कीच मंगेश आढाव असतील की त्यांच्या नेत्या लीना गरड असतील, याही पनवेल महानगरपालिकेने ते सामान्य जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे। आणि आता त्यांच्याकडे ही परिस्थिती आली की ते फोरम आणि त्यांच्या हातात लोटे। कारण आज परिस्थिती अशी बदललेली आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शन लागल्यात म्हणून त्यांना फोरम दिसायला लागलं, आणि याच्या अगोदर स्वतःसाठी उभाटा गटामधून शिवसेना म्हणून आमदार त्याही भूषवलेला आहे। म्हणजे नक्की त्यांचा विचार काय आहे, म्हणजे वेलोवेली जनतेला फसवणं हीच यांची वृत्ती झालेली आहे। आणि या कामोठ्याच्या दळणघडणामध्ये किंवा विकासामध्ये या शिवसेना असेल किंवा मंगेश आढाव असेल किंवा त्यांच्या लीना गरड असतील, त्यांचा काय या प्रश्न सोडवण्यासाठी काय केलेलं आहे, की जो पाण्याचा प्रश्न असो की आरोग्याचा विषय असो की कचऱ्याचा विषय असो, यासाठी या लोकांनी काही केलेलं नाहीये। म्हणून यांना एक टीका करायची म्हणून करायची, आणि स्वतः कुठल्या पक्षाशी प्रामाणिक आहेत, कुठल्या व्यक्तीशी प्रामाणिक आहेत हे त्याही स्वतःहून दाखवावे। मंगेश आढाव ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ना, त्या बिल्डिंगची ड्रेनेजचा विषय असो, पाण्याचा विषय असो, भारतीय जनता पार्टी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर साहेब म्हणून आम्ही स्वतःने सोडवलेलं आहे। आणि ते तुम्ही आज इंद्रविहार मध्ये जाऊन विचारू शकता। तर त्यांच्यासारख्या लोकांचे टीका करणं हे स्वाभाविक आहे, कारण ते स्वतःही समाधानी नाही आणि त्यांचे नेतेही समाधानी नाही। मग साधारणतः कामोठे शहराची खऱ्या जबाबदारी सत्ताधाऱ्यांवरती आहे, आपल्यावरती आहे। कामोठेचे भाजपाचे अध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून ती तुमच्यावरती आहे। याच्यावरती नेमका मार्ग काय आहे? कारण कामोठे शहर वाढतंय, तर ह्याच्यावरती नेमका मार्ग काय आहे साधारणतः? नक्कीच, जसं की तुम्ही सांगत आहात, कामोठा शहर झपाटीने वाढत आहे। पूर्वीची लोकसंख्या ही 1.5 लाखापासून होती, आज 2.5 ते 3 लाखापासून लोकसंख्या वाढली। बरेच प्रश्न हे वाढत चालले आहेत। पाण्याचा प्रश्न तुटवडा मी वेलोवेली तुम्हाला सांगितलेलं आहे की काही ठिकाणी पाण्याचा तुटवडा आजही आहे, पण येणाऱ्या काळात 32 MLD चा 40 MLD कसा व्हावा यासाठी आम्हीच प्रयत्न केलेला आहे। आणि येणाऱ्या 3 महिन्यात जो 70 MLD पाणी हा टप्पा 3 मधून येणार आहे, तर याच्यातून कामचर्याची पाण्याची समस्या नक्कीच सुटेल। आणि ज्या ज्या बिल्डिंग्सना 17 ते 18 या सेक्टरमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी आम्ही लुपिंग करण्याचं कामही आपणच केलेलं आहे। ती कुठे अडचण असेल एका दुसऱ्या बिल्डिंगला, त्यांना पाणी पोहोचवण्याचा टँकरच्या माध्यमातून असो, हे आम्हीच केलेलं आहे। म्हणून भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची पार्टी आहे, सर्वसामान्य जनतेची पार्टी आहे। त्यामुळे प्रत्येक प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी ही प्रशासन असेल किंवा येथील आरोग्य विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो, भांडत असते आणि न्याय देण्याचं काम करत असते। धन्यवाद। हे होते विकास गरज। खऱ्या अर्थाने कामोठे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, कारण विकासाचं विजन आम्ही घेतलंय। ज्या मंगेश आढाव भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतायत, त्यांनी स्वतःच्या बिल्डिंग मधल्या पाण्याचा प्रश्न किंवा ड्रेनेजचा प्रश्न ते सोडवू शकलेले नाहीयेत, फक्त पत्रव्यवहार करणं एवढंच त्यांचं काम आहे, अशी टीका विकास गरज यांनी केलेली आहे। कामोठे शहर वाढतंय आणि ह्या कामोठे शहराच्या वाढत्या गरजा नक्कीच प्रश्न निर्माण होत आहेत, परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आणि भविष्य काळामध्ये कामोठे शहराची पाणी समस्या ही नक्की आम्ही 100% सोडवू, असा विश्वास देखील त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।